तर मला एका ग्रस्तांचा फोन आला आणि त्यांनी मला फोन केला. मी म्हणले तुमच्या आता हत्तीपाशी आलोय, ती प्रत्यक्ष होती की नाही मला माहिती नाही. आणि म्हणले माझं गवळी, डॉक्टर गवळी, आणि मी सांगली जिल्ह्यातला गव्हर्नमेंट व्हेटरनरी ऑफिसर आहे. आणि तुम्ही ऐकलं असेल तिकडे जामनगरमध्ये वंतारा नावाचा एक प्रकल्प काढला आहे, अंबानी ग्रुप, मोठी माणसं आहेत ती. मग म्हटलं काय त्याचं, तर म्हणले की तुमच्या हत्तीला अनफिट ठरवणं माझं 5 मिनिटाचं काम आहे, 2-3 कोटी रुपये तुम्ही का सोडताय. त्यावेळी ते असे म्हणाले हा. होते. ते तासगाव पंचायतीचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी 2 धक्कादायक खुलासे केले आहेत. एक तर त्रयस्थ लोकांच्या मार्फत 2 ते 3 कोटींची ऑफर आली होती, पण त्यांनी ती धुडकावून लावलेली आहे. आणि कोण गवळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो सरकारी नोकरी करत असताना दुसऱ्यांच्या सुपारी घेऊन काम करतो, त्यामुळे तो गवळी कोण आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. असेल कोण असले मानायचं तर कौतुक. मी एकच प्रश्न विचारतो, आमच्या गजलक्ष्मीचा जन्म 1986 आहे, ती आज 38 वर्षाची आहे. आणि कोण अनंता कोण अंबानी आले तर 23 वर्षाचा आहे. म्हणजे त्याच्या जन्माच्या आधी 15 वर्ष जन्मलेली, आमच्यापाशी 38 वर्ष आहे. आणि तो कुठेतरी अंतराळामध्ये राहून सांगतो की या सगळ्या हत्तींना वाईट वागवलं जाते. याच्या मागे म्हणजे न्याय वगैरे म्हणजे मी म्हणतो साधं सामान्य ज्ञानच नाहीये. पण का नाहीये तर त्याच्यामध्ये दुष्ट हेतू काहीतरी. तो काय सांगायचा माझा संबंध येत नाही, पण तो आमच्यापर्यंत जोपर्यंत आम्हाला त्रास आहे तो होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. आता येणाऱ्या संकष्टीला तुम्ही हत्ती बचावासाठी स्वाक्षरी मोहीम काहीतरी हो घेणार, मग घेणारच आहे. काय आहे? आम्ही लोकांना विनंती करणार आहोत की तुम्ही ज्या प्रेमाने, ज्या भावनेने तिथे गौरीचं दर्शन घेता, तिला तुम्ही इतके वर्ष ओळखताय, तिच्याबद्दल तुमची कुठलीही तक्रार असेल तर आत्ता इथे लिहा. नसेल तर आमच्या हत्तीला, तुमच्या हत्तीला, आमचा आम्ही म्हणत नाही, तासगावकरांच्या हत्तीला जे कोण त्रास देणारे असतील त्यांचा बंदोबस्त ताबडतोब करून पुढची 50-100 वर्ष आमच्या गजलक्ष्मीला कुठलाही त्रास होता कामा नये अशी दक्षता सर्वांनी घ्यावी अशी आमची विनंती. म्हणून त्यांचं मी सही घेणार. हे